छोड़ दिया है अंत गुरु पे। गुरु तो है भगवान, तन है उसका मन तो रहाना, ज्ञान का है वरदान। जो कोई पाए सतगुरु उसका जन्म सफल हो जाए। एक यही है बस अभिलाषा, जन्म मरण खो जाए। शांत हुआ मन गुरु चरणों में, लाख लाख उपकार गुरु के, ज्ञान से भरम मिटाए। प्यार से अपने शरण में लेकर बीते कर्म मिटाए। जो माने भगवान गुरु को, कर्म मुक्त हो जाए। एक यही है बस अभिलाषा, जन्म मरण खो जाए। शांत हुआ मन गुरु चरणों में, गुरु ही मेरी आत्मा, गुरु ईश्वर भगवान। तन का चोला छान के सत में, दोनों एक समान। दोनों अमर हो जाए। एक यही है बस अभिलाषा, जन्म मरण खो जाए। शांत हुआ मन गुरु चरणों में, तन भी वही सो जाए। एक यही है बस अभिलाषा, जन्म मरण खो जाए। जन्म मरण खो जाए। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। मैं तो सत्संग या गुरुवाणी सुनी, गुरुवाणी को सुनकर ख्याल आ गया। जन्म मानव का लेकर दया ना करे, जन्म मानव का लेके दया ना करे। फिर मानव कहलाने से क्या फायदा। कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा। जो दर्द दिया अपनों से मिला, जो दर्द मिला अपनों से मिला। गैरों से शिकायत कौन करे, जो दर्द मिला अपनों से मिला। अपनों से शिकायत कौन करे। जो जख्म दिया फूलों ने दिया,
कांटों से शिकायत कौन करे। इन आँखों ने जो कुछ देखा हे दिल बता किस मुँह से कहे। इन आँखों ने जो कुछ देखा हे दिल बता किस मुँह से कहे। कुछ अपनों का नाम आता है, कुछ अपनों का नाम आता है। बेहतर है यही खामोश रहे। जो दर्द दिया अपनों ने दिया, गैरों से शिकायत कौन करे। कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे। हो कहीं तो मिलेंगे ओ बाके बिहारी, कहीं तो मिलेंगे ओ बाके बिहारी। उन्हीं के चरण चित लगाया करेंगे। कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे। कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे। हो जो रूठेंगे हमसे वो बाके बिहारी, जो रूठेंगे हमसे वो बाके बिहारी। चरण पड़ौने हम मनाया करेंगे, चरण पड़ौने हम मनाया करेंगे। कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे। कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, लताओं में ब्रज की गुजारा करेंगे। श्रीरामांच्या चरणावर नतमस्तक होऊन, महाराजांच्या चरणावर नतमस्तक होऊन इथं उपस्थित सर्व सत्संग परिवारांना माझा हरिओम। परमात्माने आपल्याला हा मनुष्य जन्म दिलेला आहे, मनुष्य शरीर दिलेला आहे, परमात्माची प्राप्ती करून घेण्यासाठी, परमात्माचा अनुभव करून घेण्यासाठी। शरीरात दोन भाग आहेत, एक शरीर आहे आणि एक शरीरी आहे। शरीर म्हणजे काय आणि शरीरी म्हणजे काय? जे वरून दिसत आहे ते शरीर आहे आणि ज्यांनी या शरीराला धारण केलेलं आहे त्याचंच नाव शरीरी आहे। शरीर आणि शरीरी दोन्हीही खूप वेगळे आहेत, दोघांचा स्वभावसुद्धा वेगळा आहे। एक जड आहे तर एक चेतन आहे, एक विकारी आहे तर एक निर्विकार आहे, एक अविनाशी आहे तर एक नाशवान आहे, एकाच क्षणाला परिवर्तन होते तर एक अनंत काळापर्यंत जसेच्या तसेच राहतो। शरीरात निरंतर परिवर्तन होते, शरीराचा निरंतर अभाव होतो। तो आत्ता या क्षणाला ज्या स्थितीमध्ये आहे, ज्या अवस्थेमध्ये आहे, पुढच्या क्षणाला तो त्या स्थितीमध्ये अवस्थेमध्ये राहत नाही। शरीर परिवर्तनशील आहे, शरीर निरंतर मृत्यूत राहतो आणि शरीरी निरंतर अमरतेत राहते। आणि त्या शरीराला, तसल्या नाशिवान शरीराला, विकारी शरीराला आपण आपलं मानलेलं आहे।
जे की कधीच आपलं नव्हतं. आपण शरीराला आपण मानलं आणि आपलं मानलं, म्हणजेच मी शरीर आहे आणि शरीरच माझं आहे असं मानलं. आणि मी शरीर आहे आणि शरीरच माझं आहे असं मानल्यामुळे त्या शरीराच्या सुखदुःखाला, अनुकूल प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा आपण आपलं मानलं, जे की कधीच आपली नव्हती. जे आपलं आहे त्याला आपलं न मानणं आणि आपलं नाही त्याला आपलं मानणं ही आपली सर्वात मोठी चूक आहे. आपली वस्तू तीच होऊ शकते जी निरंतर आपल्याबरोबर असते आणि आपण तिच्याबरोबर असतो. परंतु हे शरीर एक क्षणसुद्धा आपल्याबरोबर राहत नाही आणि परमात्मा निरंतर आपल्याबरोबरच असतात. आत्तासुद्धा या क्षणाला परमात्मा आपल्याबरोबरच आहेत. ह्या शरीराचा नाश झाला, काही अपघात झाला तर आपण शोक करतो, दुःख करतो. परंतु भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की शरीर आणि शरीरी दोन्हीही शोक करण्याच्या योग्य नाहीत. कारण की शरीर निरंतर विनाशाकडे जातो, म्हणून त्याच्यासाठी शोक करणे योग्य नाही. आणि शरीरीचा कधी नाश होतच नाही, म्हणून त्याच्यासाठी शोक करणे योग्य नाही. शोक केवळ आपल्या अज्ञानतामुळे होतो, आपल्या अविवेकामुळे होतो. आणि जेव्हा विवेक होतो तेव्हा शोक होत नाही. आणि विवेक केव्हा होतो म्हणजेच संत संगती आणि सत्संगामुळे विवेक प्राप्त होतो. संत सत्संगाद्वारे आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून देतात की आपण कोण आहोत, कोणाचे आहोत. एक दिवस एक सिंहाचं पिल्लू जाता जाता त्याची वाट चुकली आणि तो लांडग्याच्या झुंडमध्ये गेला. आता त्याला असं वाटू लागलं की ते लांडगे त्याचं घर परिवार आहेत आणि तो सुद्धा एक लांडगाच आहे. तो छोटा होता, त्याला काही कळत नव्हतं, म्हणून त्यानं त्या लांडग्यालाच आपलं परिवार मानलं आणि स्वतःला सुद्धा लांडगाच मानलं. एक दिवस सर्वजण जंगलात हिंडायला गेले होते, तेव्हाच एक सिंह आला. त्या सिंहानं त्या सिंहाच्या पिल्ल्याला बघितलं आणि तो सिंह त्याला म्हणाला, अरे तू इथं कसा? तर त्याच्यावर त्या सिंहाच्या पिल्ल्यानं म्हटलं की हेच तर माझं परिवार आहे, मी अजून कोठे जाऊ? त्यावर तो सिंह म्हणाला, अरे तू लांडगा नाहीस, हे तुझं परिवार नाही, तू तर एक सिंहाचा अंश आहेस, तू सिंहच आहेस. आणि त्या सिंहाने त्या छोट्याशा पिल्ल्याला पाण्याजवळ घेऊन गेला आणि त्याला पाण्यात त्याचं प्रतिबिंब दाखवलं की बघ, तू आणि मी एकच आहोत, तुझ्यात आणि माझ्यात भेद नाही, तू सिंहाचाच अंश आहेस, तू सिंहच आहेस, तू लांडगा नाहीस. त्या सिंहानं त्याला त्याची ओळख करून दिली की तो कोण आहे, कोणाचा आहे आणि त्याची ताकद काय आहे. तसे संत सत्संगाद्वारे आपल्याला आपली ओळख करून देतात की आपण कोण आहोत, कोणाचे आहोत आणि आपली ताकद काय आहे. जर आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची असेल तर संत संगती आणि सत्संग हे खूप महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। आवाज थोड़ा कमी। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। बोलिए सियावर रामचंद्र भगवान की जय। श्री गुरुचं स्मरण वंदन करून आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेल्या समस्त भक्तांना अक्षय तृतीया अशा दिनविशेष तिथीचा या निमित्ताने सर्वांना शुभकामना आणि सर्वांना व्यासपीठावरून प्रणाम आहे। सत्संग कार्यक्रम हेच दिनविशेष कार्यक्रम आहे। त्यामध्ये अजून पर्वकाळाची जोड अक्षय तृतीया, एक शुभ मुहूर्त आहे, सुमुहूर्त आहे।
वास्तविक पाहता शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताची गरज नाही. शुभ कार्य करण्याचा विचार म्हणजेच शुभ मुहूर्त आहे. अन्यथा अजून त्याच्यासाठी मुहूर्त पाहण्याची काही आवश्यकताच नाही. आणि दोन्ही गोष्टीचं स्वातंत्र्य आपणाला दिलेलं आहे भगवंताने. शुभ कार्य करा किंवा अशुभ कार्य करा. कार्याचं स्वातंत्र्य दिलं आणि कार्याचे परिणाम शास्त्रामध्ये आपणाला सांगून ठेवलेलं आहे की हे कराल तर त्याचा परिणाम असा आहे, ते कराल तर त्याचा परिणाम असा आहे. परिणाम वेगळा. दोन्हीही परिणामाचं प्रमाण शास्त्रामध्ये आहे. वाईट करणाऱ्याची दशा काय झाली, अशुभ करणाऱ्याचं जीवनामध्ये पतन कसं झालं आणि शुभ करणाऱ्यांच्या जीवनामध्ये उत्थान म्हणजे विकास कसा झाला, अशा गोष्टी इतिहासामध्ये आजही आपणाला साक्ष आहेत. शुभ आणि अशुभ कार्य करण्याचं स्वातंत्र्य आपणाला आहे. भगवान परमात्म्यांनी आपणाला सगळ्यात मोठं जर काही दिलं असेल तर ते स्वातंत्र्य दिलेलं आहे करण्याचं. काय करायचं आहे ते आपण करा. आपली आपण सोडवण करा की आपल्या आपण बांधून घ्या. तिसरं काम नाहीच, दोनच काम आहेत. एकतर बांधून घ्यायचं, एकतर सोडून घ्यायचं, दोनच काम आहेत. आणि या दोन कामाच्या दोन प्रक्रिया आपल्यासमोर दिलेल्या आहेत. संसार, परमार्थ. बांधून घेण्यासाठी संसार आहे, सोडून घेण्यासाठी परमार्थ आहे. दोन गोष्टी. आणि भवसागराचे हे दोन तीर आहेत, एक अलीकडलं आणि एक पलीकडलं. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये उपरतीच्या वावी सेलत, सोहमभावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. परमार्थ हे निवृत्तीचं तीर आहे, तट आहे. तट म्हणजे किनारा. आणि संसार हे प्रवृत्तीचं तीर आहे, किनारा आहे. अलीकडे प्रवृत्ती आहे आणि पलीकडे निवृत्ती आहे. दोन तीर आहेत. निघाले अनकळीत निवृत्ती तटी. मग ह्या प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या दोन किनाऱ्याच्या मध्ये वाहणारी ही भवनदी किंवा भवसागर असं याचं नाव आहे. दोन किनाऱ्याच्या मध्ये वाहणारी आहे. तुम्ही आम्ही सगळे जन्माला आलो तर कुठं आहो सध्या, कोण्या किनाऱ्याला? प्रवृत्ती म्हणजे संसारामध्ये आलो आपण, अलीकडल्या किनाऱ्यामध्ये. मग निवृत्तीच्या तटाला जाण्यासाठी जे काही उपाय सांगितलेला आहे की मी जीव आहे असं ठाम आपण राहिलं
प्रवृत्तीमध्येच राहून जातो आणि मी चिदानंद रूप आहे, शिव आहे. मी लांडगा आहे म्हणलं की अलीकडते वा, आणि मी सिंह आहे म्हणलं की निवृत्ती तट. आता सांगितली की गोष्ट लांडग्याची आणि सिंहाची, जीव आणि शिव. तर एक प्रवृत्तीचं तीर आहे आणि एक निवृत्तीचं तीर आहे. सज्जन हो, निवृत्तीच्या तटाला जाण्यासाठी निवृत्त झालेल्या गुरुची आवश्यकता आहे. साधन काय? जया सद्गुरू तारू पुढे माऊलीचं प्रमाण आहे. जे अनुभवाचे कासे गाढे, जया सद्गुरू तारू पुढे जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. बघा, आत्मनिवेदन शब्दाचा अर्थ आहे की मी शरीर आहे असंही नाही, मी जीव आहे असंही नाही, आणि मी ब्रह्म आहे. आणि मी आणि ब्रह्म दोन कुठून आले ते बी नाही. जे आहे बस ते तूच आहेस, जे आहे तेच आहे. याला म्हणतात आत्मनिवेदन. मग निवृत्तीच्या तटाला जाण्यासाठी निवृत्तीनाथाची गरज आहे. आपला जो गुरु आहे तो कोणता पाहिजे? निवृत्तीनाथ. निवृत्तीनाथ हे नाव नाही गुरुचं, गुरुची एक स्थिती आहे, गुरुची एक अवस्था आहे, तिचं नाव आहे निवृत्तीनाथ. नाव नाही ते. मग ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु कोण? निवृत्तीनाथ. आणि आता जे आपणाला गुरु भेटतात ते कोणते? प्रवृत्तीनाथ. असं नाव कोणी देत नाही गुरुचं, पण राहतात सगळे कोण? निवृत्तीनाथ आहेत की प्रवृत्तीनाथ आहेत? असं आता तुम्हाला म्हणून घेणं देखील लाजीरवाणी गोष्ट आहे, पण काय करता काय? आता गुरु कोणते? प्रवृत्तीनाथ. ज्ञानेश्वर महाराजाचे गुरु होते निवृत्तीनाथ. बरं, आता आपल्याला दिक बी नाही, काय करावं काय आता? चला, प्रवृत्ती तर प्रवृत्ती, चला करणार बी काय? काय म्हणतात, जेवायला नसलं तर नाही उगत, चाय पाणी तर करा म्हणल्यासारखी गोष्ट आहे. प्रवृत्ती निवृत्ती हे दोन तट आहेत, तीर आहेत, आणि हे जीव दोन्ही तटाच्या मध्ये भवसागरामध्ये बुडलेला आहे. तुम्ही आम्ही कुठं आहोत सध्या? आता भवसागरामध्ये आहोत. जीव कासावीस होते, बुडणारा जीव कधी टेन्शनमध्ये येते, कधी दुःखी होते, कधी कासावीस होते, कधी बेचैन होते. कशामुळे? या विषयरूपी पाण्यामध्ये हे जीव बुडालाय, वरी निघालाय. कधी वरी निघते, हा असा श्वास घेते, कधी बुडते, जाजावून जाते, कधी कधी बरं वाटते ना, एखादी दिवस थोडं वरी मुंडकं निघते. सगळं शरीर वरी नाही आपलं, कधी कधी मुंडकं तेवढं निघते वरी, तेव्हा थोडं बरं वाटतं. बाकी शरीर तर पाण्यामध्ये बुडूनच आहे.
प्रवृत्ती निवृत्ती हे तट आहेत. मग आता निवृत्ती तटाला जाण्यासाठी आपणाला निवृत्तीची गरज आहे. आता कोण भेटेल असं? धर्म जागो सदैवाचा, जेबा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारी. कोण आहे आता पैलतीराला घेऊन जाणारा? अवचित दैवयोगे निवृत्ती भेटला तात्काळ. अवचित दैवयोगानं निवृत्तीची भेट झाली. म्हणून भवसागरातून बाहेर काढण्यासाठी भवसागराच्या बाहेर असलेला पाहिजे की मध्येच राहणारा काढते? कोणाच्या गळ्याला पडावं पण? बुडणाऱ्याच्या की बाहेर असणाऱ्याच्या? धावा कोणाची करावं? आणि कधी कधी असं बी होते, कधी आता ध्यान ठेवा, कोणी पाण्यात बुडत असलं ना तर त्याला काढायला जाणाऱ्यानं लय सांभाळून काढावं लागतं. काय करते ते? त्याच्या जर गळ्याला पडलं रे तर त्यानं एकटं मरत, आणि तेच व्हायला आता सध्या. एकटं कोणीच मरणार गेलं. मी मरणार आहे हे कळालंय, परंतु त्यानं असं ठरवून घेतलंय की कसंही मरायचं आहे ना, मग मी एकटा मरणार, 10 लोकांना घेऊनच मरणार होता. हेच आजच्या काळाची स्थिती आहे. डायरेक्ट त्याच्यापाशी बुडणाऱ्यापाशी जाऊ नये, पावत पावत दुरून काहीतरी टाकून घ्यावं लागते त्याला. नाही तर यानं पावणाऱ्याचे हात गच्च दाबून धरते घाबरून. हे बी बुडला, ते बी बुडला, दोन्ही गेले काम. म्हणून प्रवृत्ती निवृत्तीच्या तटात आपण मधल्या भागामध्ये आपण आहोत. आता हे निवृत्ती तटाला जाण्यासाठी निवृत्तीनाथाची गरज आहे, म्हणजे सद्गुरूची गरज आहे. कोण सद्गुरू? आता या काळामध्ये तर सद्गुरूची परिभाषाच बदलली. ज्याचा प्रपंच जास्त डोक्यावर घेतलेला आहे तो सगळ्यात मोठा गुरु, आणि ज्याने प्रपंच रिकामी केलेला आहे तो छोटा गुरु. मोठा गुरु कोणता? जेवढा प्रपंच मोठा डोक्यावर घेतला करून तो आपल्यासाठी म्हणालो. कोणता गुरु? तो मोठा गुरु आहे. आणि ज्याने रिकामी झालेला आहे, निर्भार झालेला आहे, ते छोटा गुरु. एक लक्ष. पाण्यातून पलीकडे तरून जायचं असेल तर रिकामी गुरु राहो की वज घेतलेला गुरु राहो? आपणाला कोणता पसंत येते? जेवढं जास्त डोक्यावर प्रपंच घेतलेला आहे, जेवढा मोठा मठ बांधला, जेवढं वैभव संपन्न आहे, जेवढं संपत्ती मिळविली, ते आपल्यासाठी कसला गुरु? मोठा गुरु. जेवढं वज जास्त घेतलं नावेमध्ये, त्याच्या नावेमध्ये बसायला आम्ही तयार आहोत, ज्याची नाव रिकामी आहे तरुण जाण्यासाठी. ते छोटा गुरु आहे. छोटा. तरुण जाणं संभव आहे? नाही ना. सकाळी एक चिंतन झालं. सकाळी असंच ध्यानात आली एक गोष्ट.
जसं संसारामध्ये तुम्ही समान परिस्थिती नाही तुमची, कोणी श्रीमंत आहे, कोणी गरीब आहे, कोणी मध्यम वर्गातला आहे. 3 वर्ग आहेत, श्रीमंत, गरीब, मध्यम. समांतर नाही तुमच्यामध्ये. आणि आपण संसारात गरीब कोणाला म्हणतो? संसारात गरीब ज्याच्याकडे गाडी नाही, माडी नाही, संपत्ती नाही, पैसा नाही, पसारा नाही, त्याला आपण काय म्हणतो? गरीब. परमार्थात कोणाला गरीब म्हणावं? आता प्रश्न आहे. संसारातला गरीब तुम्हाला माहीत आहे, ज्याच्याकडे पसारा नाही तो गरीब आहे. परमार्थातला गरीब कोण? ज्याच्याकडे संयम नाही, नियम नाही, विवेक नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, ते परमार्थातला दरिद्री. गरीब नाही, दरिद्री आहे. मग आपण श्रीमंत गुरु पाहिजे म्हणजे कोणता पाहिजे? पारमार्थिक वैभव ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत गुरु. बसले ध्यानात? नाही. श्रीमंत गुरु म्हणजे कसला? मठ, मटिका, संपत्ती, शिष्य, संप्रदाय, परंपरा हे नाही. ज्याच्याकडे विवेक, ज्ञान, त्याग, वैराग्य, नियम, संयम आहे तो कसला गुरु? गरीब की श्रीमंत? ते श्रीमंत गुरु आहे. मग श्रीमंत गुरुचा शोध घ्यायचा असेल तर आपण काय पाहावं? आपण काय पाहण्याची दृष्टी आहे आपल्याकडे? हे आहे. तर सज्जनो, आपल्याला अजून अवकाश आहे, अजून अवकाश आहे, संधी आहे. अजून गेलेलं नाही वेळ. अजून तरी होय जागा, तुका म्हणे पुढे दगा. थोडी पारमार्थिक श्रीमंती आणि सांसारिक श्रीमंतीचा भेद लक्षात ठेवा. अजून श्रवण करायला लाव ना, मनन करा. श्रीमंत गुरु कोण? फकाट गुरुच्या मागे लागू नका. फकाट म्हणजे त्याच्याकडे नियम नाही, संयम नाही, दम नाही, यम नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, समर्पण नाही, विचार नाही, संस्कार नाही. हे कोणता गुरु? दरिद्री. दरिद्री गुरु. अहो, गुरु कुठं दरिद्री आणि श्रीमंत राहतो काय? 2 भाग नसतातच, पण आम्ही नसलेल्यालाच गुरु मानलं. गुरु म्हणजे एकच असते तत्व. 2 गुरु नसतातच. एक श्रीमंत, एक गरीब, असं त्याच्यात भाग नाही. पण आम्ही तसा मानलेला आहे की आम्ही संसारी जीव आहोत. आम्हाला सांसारिक पदार्थाची इच्छा आहे, आवड आहे, कामना आहे, वासना आहे. म्हणून आम्हाला कोणते गुरु आवडतात? ज्याच्याकडे हे विषय आहेत ते आमचे प्रिय आहेत. आम्हाला त्याग आवडत नाही, भोग आवडते. त्यागी माणसाला त्यागी गुरु आवडते आणि भोगी माणसाला भोगी गुरु आवडते. तर तुम्ही आम्ही कसे आहो? मग कोणता आवडणार? मग तरणार की बुडणार ते घरी जाऊन ठरवा. आता इथं कशाला अनेक तरणार की बुडणार घरी जाऊन ठरवा. वेळ आहे ना आपल्याला. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते, मग येरी गरजे जैसे तैसे होत जाते. सांडा काम जाऊ हरी सांगाते. चला बाई जाऊ हरी
सांगाते. अक्षय मुहूर्त औटामध्ये साधते. बघा लक्षात ठेवा, आज आज कोणती तिथी आहे? अक्षय तिथी आहे. अक्षय शब्दाचा अर्थ की या तिथीचा कधी क्षय होत नाही. बाकी जेवढ्या तिथी आहेत प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत, शुक्ल पक्षाची प्रतिपदा पौर्णिमा, कृष्ण पक्षाची प्रतिपदा अमावास्या, अशा 1 महिन्याच्या तिथ्या असतात. त्या प्रत्येक तिथीमध्ये कधी ना कधी क्षय होते, परंतु अक्षय तृतीयाचा क्षय कधी होत नाही. म्हणून याला कोणती तिथी म्हणतात? अक्षय तिथी. याचा क्षय नाही. क्षय शब्दाचा अर्थ नाश नाही, विनाश नाही, संपत नाही. क्षय नाहीशी होत नाही. अक्षय म्हणजे जे कधी सरत नाही, नाहीशी होत नाही, संपत नाही, नाश होत नाही, असं अक्षय तिथी म्हणतात त्याला. मग हे अशी तिथी आहे की हे अक्षय तिथीवर आपण काय प्राप्त करावं, हे कशाचं मुहूर्त करावं, तर अक्षय परमात्मा, जे शाश्वत परमात्मा, जे सनातन आहे, जे अनादि आहे, अशा शाश्वत परमात्मा प्राप्तीचा सायास, प्राप्तीचा अभ्यास, प्राप्त करण्यासाठी सुरुवात, मुहूर्त करावं. कोण्या तिथीला? अक्षय तिथीला. अक्षय मुहूर्त. दुसरी गोष्ट आहे की अक्षय तिथी मनुष्य जन्मासाठी नेहमीच आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायला तुम्हाला. मनुष्य जन्मासाठी अक्षय तिथी नेहमीच आहे. 3.5 मुहूर्त आहेत पुरे. किती आहेत? 3.5. माहीत असतील ना कोणतं कोणतं ते? दसरा, दिवाळी, पाडवा आणि अक्षय तिथी. तर अर्धा मुहूर्त कोणता आहे? बली प्रतिपदा हे अर्ध मुहूर्त आहे. सगम 3 पूर्ण आहेत आणि बली प्रतिपदा अर्ध मुहूर्त आहे. किती झाले? 3.5 मुहूर्त आहेत. कुठं आहेत? तर 3.5चं एक गणित आहे सृष्टीमध्ये. यावत सृष्टीमध्ये एक 3.5चं गणित आहे. त्या गणितामध्ये पहिलं गणित आहे ओम. काय? ओम. पहिलं ओम. अर्ध मकार, अकार, उकार, मकार आणि अर्धमातृका. किती झाले? 3.5. याला काय म्हणतात? ओम. हे 3.5 मुहूर्त आहे. ओम नावाचा उच्चार ज्यानं करेल त्याच्यासाठी रोजच किती मुहूर्त आहेत? 3.5 मुहूर्त आहेत. ओम म्हणून आरंभी आवडी आदरे आले नाम. आरंभ म्हणजे मुहूर्त. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. 3.5 मुहूर्त. ओम. 3 अर्धमातृका. किती झाले? 3.5. ठीक आहे. तर मंत्राची रचना अशी आहे, त्या 3.5 मात्रेपासून वेदाचा जन्म झाला. 3.5 मात्रेपासून गायत्री मंत्राचा जन्म झाला. जेवढे जगामध्ये मंत्र असतील ते सगळे कुठून जन्माला आले? या 3.5 मधून जन्माला आले. कुठलाही मंत्र सांगत असेल गुरु तर त्याला सुरुवातीला काय देते?
ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. ओम श्री परमात्मने नमः. कुठलाही मंत्र असो, सुरुवात कुठून होते? ओम. हे 3.5 हे पाया आहे आपला. 3.5 पाया आहे मजबूत. दुसरी गोष्ट 3.5ची अशी आहे की आपल्या नाभिस्थानामध्ये बेंबीच्या ठिकाणी, नाभीच्या ठिकाणी 1, 2, 3 आणि अर्धी असे वेढे. वेढे म्हणजे राऊंड, असं राऊंड चक्र. 3.5 येडे घातलेली एक नाडी आहे. तिचं नाव आहे कुंडलिनी नाडी. कोणती नाडी? सगळी कुंडलिनीच तुमची तिच्या हातात आहे. कुंडलिनी. नाभीच्या ठिकाणी असलेली ती 3.5 येडे घालून बसलेली कुंडलिनी नाडी. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं वर्णन केलेलं आहे. ते कुंडलिनी जगदंबा. काय नाव आहे तिचं? जगदंबा. अंबा. अंबा शब्दाचा अर्थ माय. अंबा म्हणजे माय. साऱ्या जगाला जन्म देणारी, जिथून साऱ्या सृष्टीचा जन्म झाला. तुमचा आमचाच नाही, ब्रह्मदेव भी कुठून जन्माला आला? कुठं दाखवते चित्रामध्ये? बोंबीमधूनच तर ब्रह्मदेव जन्माला आला. ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवानं सारी सृष्टी निर्माण केली. तर सृष्टीची निर्मिती कुठून झाली? नाभिस्थानातून. नाभिस्थान म्हणजेच ते कुंडलिनी आहे. कुंडलिनी म्हणजेच ते जगदंबा आहे. जगदंबा म्हणजेच तेच बोड्यम्मा आहे. बोड्यम्मा म्हणजेच तेच बतकम्मा. तिथून ही सारी सृष्टी जन्माला आली. 3.5. ही दुसरी 3.5ची गोष्ट आहे. 3.5 मुहूर्त. आता विचार करा की ज्या शरीरामध्ये जगदंबेची स्थापना केलेली आहे, हे शरीर ज्या ठिकाणी देवाची प्रतिष्ठा केली जाते ते ठिकाणाला काय म्हणतात? मंदिर. जिथं देवाची स्थापना केली ते स्थळ काय आहे? मंदिर आहे. तर हे शरीर काय आहे? मंदिर आहे. मंदिर. मग या मंदिराची व्यवस्था कशी ठेवा? कशासाठी वापरावं याला? शुभ कार्य करण्यासाठी, सत्कर्म करण्यासाठी, धर्म करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी या मंदिराचा उपयोग झाला पाहिजे. धंदा करण्यासाठी मंदिर नाही. मी नेहमीच सांगाल, मंदिराचा उपयोग कशासाठी? शुभ कार्य करण्यासाठी हे मंदिर आहे. पाप करण्यासाठी मंदिर नाही आहे. मंदिराचं पावित्र्य ठेवणं आवश्यक आहे. कारण मंदिर आहे. 3.5 येडे घालून कोण बसले? कुंडलिनी जगदंबा. ते चैतन्य चक्रवर्तीची शोभा, जे विश्वबीजाची कोंभा सावली केली, अशी ती जगदंबा 3.5. अजून तिसरं एक सांगतो 3.5चं. सांगू की नको? सांगू? ठीक आहे. एक काळ असा होता की त्रेतायुगामध्ये माणसाची उंची होती 28 हात.
उंची होती. त्याच्यानंतर किती झाले? 14 हात. हात म्हणजे हे आहे ना, इथं हे खडा, इथून ह्या बोटाचा शेंडा याला म्हणतात हात. ह्या खड्यापासून इथपर्यंत 1 हात. तर असे किती हात होता? 28 हात होतं माणूस एका युगामध्ये. त्याच्यानंतर किती झाला? 14 हात. त्याच्यानंतर किती झालं? 7 हात. आणि आज 4थ्या युगामध्ये किती हात आहे माहीत आहे तुम्हाला? किती हुशार आहोत तुम्ही. मी एकटाच एवढा राहून गेलो सांगून सांगून. 3.5 हात. आता मोजू नका, नंतर. आपल्याला मोजायचं, पण दुसऱ्याच्या हातानं आपणाला मोजायचं नाही. आपल्या हातानं काडी बनवायची आणि दुसऱ्याला मोजायला लावायचं की मी किती आहे. किती होणार? 3.5 हात. स्त्री असो पुरुष असो कोणी असो 3.5 हात. आता हे 3.5 मुहूर्त, याच्यासारखं मुहूर्त दुसरं कोणतं मिळणार तुम्हाला अजून? पशुपक्ष्याच्या जन्माला गेल्यावर आज काय मिळालंय आपणाला? 3.5 मुहूर्त प्राप्त झालेला आहे. 3.5 हाताचा देह मिळाला म्हणजेच एक शुभ मुहूर्त आपल्या हातात आहे. सज्जनो, काहीही केलं तरी साध्य होऊ शकते मुहूर्तावर. म्हणजेच मनुष्य जन्म चांगलं काम करून परमात्मा प्राप्त बी करू शकते, साध्य करू शकते. एवढं मनुष्य जन्माच्या 3.5 हाताचा अधिकार आहे. एवढं श्रेष्ठ मुहूर्त आहे आपणाला. परंतु 3.5 मातृका असलेला ओम मात्र विसरता येत नाही. मग गणपतीची जे स्तुती केली, गणपतीचं वर्णन केलं, ते माऊलीने कशात केलं? मातीचा गणपती नाही, चांदीचा नाही, सोन्याचा नाही, धातूचा नाही, वाळूचा नाही, लाकडाचा नाही, असं तर 8 प्रकारची मूर्ती शास्त्रात सांगितले. किती? 8 मूर्तीचं नाव सांगितलेलं आहे. धातूची, लाकडाची, वाळूची, मातीची, चांदीची, आपलं असे किती चित्र, हस्तलिखित चित्र, असे 8 प्रकारची मूर्ती सांगितली. माऊलीने हे 8ही मूर्तीचं वर्णन केलेलं नाही. गणेशाचं वर्णन करताना सांगितलं, हे जे मनुष्य जीवन आहे, जे शरीर आहे, याला असं निजवायचं, असं लांब, आणि त्याला चांगलं बघा. त्याचे असं पाय आहेत. अचा आकार आहे पाय, आणि मधी पोट जे आहे ना, इथं बारीक आहे, मग इकडं मोठा आहे, म्हणजे असं वाकडा भाग येते. तुम्हाला आता इथं बोर्ड असतं तर मी दाखवलं असतं तुम्हाला सुंदरपैकी. आणि त्याच्यानंतर पुन्हा हे मान आहे ना, अशी इथं बारीक आहे, आणि हे वरी शून्य असल्यासारखं मस्तक आहे. ओमकारामध्ये असं एक अर्धचंद्राकार असते आणि त्याच्यामध्ये शून्य असते की नाही. अर्धचंद्राकार हे मान आहे आणि हे मस्तक हे त्याच्यावर शून्य आहे. तर हे शरीर कोणत्या आकाराचं आहे? ओमच्या आकाराचं आहे शरीर. बडा आनंद आता. ओम शरीर आकाराचं आहे. पण गणपती कुठं आहे? आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. हे
ओम गणपती आहे. मग गणपती कुठं आहे? तुम्ही कोण आहोत सगळे? तुम्हाला गणपती माहीत नाही ना, पार्वती माहीत नाही काय? उगं काय? आपण जे आहोत ना ते दुनियात काहीच नाही. आपण जे आहोत, जे ब्रह्मांडामध्ये पसारा नाही, ते आपल्यामध्ये तेवढं भरलं देवानं. त्याचा उपयोग घेत नाही आपण. आपलं महत्त्व आपणाला जाणून घेतलं नाही. आपण आपणाला कंगाल बनवून टाकलं. कधी व्यसनाच्या अधीन केलं, कधी विषयाच्या अधीन केलं. छी छी, कंगाल बनवून घेतलं आपणाला. एवढं श्रेष्ठ मनुष्य जन्म, एवढं महत्त्वपूर्ण जन्म, परंतु निवृत्तीनाथ भेटला नाही म्हणून एवढ्या श्रेष्ठ जन्माला बी किती कंगाल करून ठेवला आम्ही. कशात वापरलं याला? बेकार करून टाकून दिला. असा हे जन्म आहे. अक्षय तृतीयाचं सांगाल तुम्हाला. मला माहीत नाही दुसऱ्या कथा वगैरे याच्या काही माहीत नाहीत. जे अध्यात्म आहे ना ते हे आहे. किती श्रेष्ठ असेल जीवन. आणि हे श्रेष्ठत्व कळाल्यानंतर आपणाला ग्लानी होईल का? पाप करण्याची बुद्धी होईल का? अन्याय, अपराध, अत्याचार, व्याभिचार, अनाचार, दुराचार, दुष्टाचार करण्याची प्रवृत्ती होईल का? हे शक्य नाही. याचं महत्त्व कळालं नाही म्हणून आपण याला विषयामध्ये, वासनेमध्ये झोकून दिलेलं आहे. बर्बाद करून टाकून दिलेलं. एवढं श्रेष्ठ देह, काहीच उपयोग घेतला नाही आम्ही याचा. किती श्रेष्ठ देह आहे. याचं महत्त्व कळालं की माणूस शांत राहते, प्रसन्न राहते, खुश राहते, आनंदी राहते. कोणत्याही समस्या आल्या तरी डगमगत नाही. कोणत्याही भानगडी झाल्या तरी निराश होत नाही. कारण आपण श्रेष्ठ आहोत. माहीत आहे त्याला की मी श्रेष्ठ आहे, मी आनंदी आहे, चिदानंद रूप आहे, सोहम स्वरूप आहे. घाबरायचं काय? मरणार आहे तर शरीर मरून जाईल, परंतु याच्यामध्ये जे तत्व आहे ते मरत नाही. असं तत्वतः निवृत्तीने ज्ञानेश्वर महाराजाला जे दिलं ते वस्तूच्या रूपानं नाही, तत्वाच्या रूपानं दिलं. निवृत्तीने तत्वता सांगितले आहे की नाही? आजी संसार सुफळ झाला गे माय. या अभंगामध्ये सांगितले. निवृत्तीने तत्वता सांगितले. तत्वतः सांगितलं. तुम्ही आम्ही वस्तुता बघायला, तत्व माहीत नाही. तत्व कधी नाश होत नाही तत्वाचा. म्हणून राम हे तत्व आहे, कृष्ण हे तत्व आहे, गुरु हे तत्व आहे, व्यक्ती नाही. तत्वामध्ये दोष नाही, तत्वामध्ये अपराध नाही, तत्वाचा विनाश नाही, तत्वाचा ऱ्हास नाही. तत्व शाश्वत आहे, सनातन आहे, अनादी आहे, श्रेष्ठ आहे, वरिष्ठ आहे. मग तुम्ही आम्ही कोणाचे अंश? तत्वाचे अंश आहो की प्रकृतीचे आहो? काय नाशवंत प्रकृतीचे आम्ही समजून घेतलं, आम्हाला कमजोर करून घेतलं, आम्हाला लांडगे बनवून घेतलो. आम्ही सिंहासन किती कमजोर करून घेतलं. आम्हाला कंगाल बनवून घेतलं. आम्ही कोणी आमचं काही वाटोळं केलं नाही. आमच्या अज्ञान, आमच्या विचारानं आमचा घात केलेला आहे. आपापणा घात करू शत्रू झालो मी दावेदार. तो तो कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे. चला थोडंसं तात्विक चिंतन झालं. अक्षय तृतीया आहे आज. बऱ्याच महिला घरी अक्षय तृतीयाचं महत्त्व समजून घरीच काय काय करीत बसलेत की सत्संग सोडून. माहीत नाही आता बिचाऱ्या. त्याला कोण सांगणार आता अक्षय तृतीया म्हणजे काय? त्याला अक्षय तृतीया म्हणजे पुरणाची पोळी एवढंच.
अक्षय तृतीया म्हणजे ह्याच्याशिवाय काही माहीत नाही. समजलं त्यानं तरी सावरा, सावधान व्हा, वाचा. संसार तरी धड होईल आपला समजून घेतलं तर. अक्षय तृतीया. तर भगवान श्रीराम वनवासामध्ये आहेत. हनुमान कुठे आहे आता? अशोकवनामध्ये आहे. सीतेचं आणि हनुमानजीचा परिचय पक्का झाला. सीता हेच आहे म्हणायचं हनुमानजीला माहीत झालं, आणि रामदूत रामाचाच माणूस आहे हे हनुमान असं सीतेला पक्क झालं. 2 गोष्टी झाल्या. झाल्यानंतर काय सांगितलं होतं हनुमानजीनं? पाठीवर बस आणि चल. ते सीतेनं टाळली. 2-4 गोष्टी तुम्हाला सांगितलं होतं, आता पुन्हा नाही सांगत, पण एकच सांगतो की तिनं एक ध्यान करून दिली की तिला सीता शुद्धी करून ये म्हणला रामानं की घेऊन ये म्हणला? अरे हो म्हणे, मला शुद्धी करून ये म्हणलं. समजलं? हनुमानजी तयार झाले जायला. लवकर जा, माझ्या रामाला सांग सीता आहे म्हणून सांग, आणि लवकर यायला सांग. हनुमानजी म्हणाले ठीक आहे, पण मी सीतेजवळ जाऊन आलोच असं रामाला खात्री पटवायची असेल तर काय करू? जसं रामानं काय दिलं तर खात्रीसाठी मुद्रिका दिली होती, तर आता तू काय देतेस माते? तेव्हा सीतेजवळ एक मणी होता. समुद्रमंथन केलं तेव्हा समुद्रमंथनातून एक मणी निघाला, कौस्तुभ मणी. आणि ते मणी विष्णूला प्रार्थना करून इंद्रानं ते मणी घेतला. आणि इंद्रासंग युद्ध झालं राक्षसांचं. त्यावेळेस राजा दशरथाने इंद्राला मदत केली, सहाय्य केलं, दैत्याचा संहार केला. इंद्र प्रसन्न होऊन दशरथ राजाला ते मणी दिला. राजा दशरथानं ते मणी कौशल्याला दिला. आता नवऱ्याला जिथं बी जे अनमोल वस्तू भेटाल तर ते कोणाला आणून देते? तुम्ही सांगा इकडं. याला काय माहीत आहे? ते त्याला कौशल्याला. कौशल्यानं ते मणी सून म्हणून कोणाला दिला? कोणी सासा सून असचाल तर ध्यान ठेवा. आता काय सासूनं काय करावं होता? आपल्यापाशी आहे ते मजा ऐकून देऊ नका कृपया कोणी बी. कशाला घात करून घेता? ते देऊन टाकले. सीतेनं घेतली आणि ते मस्तकात ठेवले होते. तेच बुचड्यातला ते मणी काढला आणि हनुमानजीच्या हातात दिला. हे जा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरुवर्य महाराजांनी एक बार त्यांच्या पायाजवळ बसून श्रवण करण्यात आलेली गोष्ट आहे. गुरुच्या पायाजवळ बसून मी ऐकलेलं आहे. कधीच पुस्तक वाचवाय नाही आणि आजही जास्त वाचवीत नाही. मी जे सांगतो ना ते तुम्ही पुस्तकामध्ये बघून घेतलं तर तुम्हाला कुठंच मिळणार नाही, कारण नाहीच ते पुस्तक. पण गुरुजवळ बसून ऐकलेली गोष्ट आहे की मणी दिला सीतेनं, याचा अर्थ असा आहे की रामाला, देवाला दुसरं काही आवडत नाही, भक्ताचं मन आवडते, मन. तर मणी म्हणजे काय दिले? आपलं मन दिलं. तू म्हण हे मीच करी, माझिया भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते मन. ते मणी घेतला हनुमानजी आणि खाली मान घालून बसला, तोंड फुगून बसला. सीतेनं म्हणली काय झालं? जाय लवकर. त्यानं म्हणलं माते खरंच काय निर्दय आहेस तू? कुठून आलो मी?
किती दिवसाचा उपाशी आहे मी. आलो, काम झालं आणि परत चाललो तर विचारले बी नाहीस की पाणी तरी पितोस काय, कमीत कमी. राम मंदिरला जेवाय नाही तर नाही, उगं पाणी तरी. सीतेनं ते ऐकली आणि दुःखी झाली सीता. वत्स, माझ्यासाठी तू श्रम केलास, किती दिवसाचा उपाशी आहेस बेटा, आणि इथं काय देऊ तुला खायला मी. तीच वनवासामध्ये आहे सीता, ती काय देऊ शकते. त्यावेळेस सांगितलं की माझ्या हातामध्ये एक कंकण आहे, हे घेऊन जा, लंकेच्या बाजारामध्ये जाऊन विक आणि याच्यापासून तू काय धान्य वगैरे घे, स्वयंपाक करून खाय. ते म्हणलं नाही, आम्ही अन्न खाणारे नाही. म्हणला मीठ खाणारे, तेल मीठ मिरची खाणाऱ्याचं आयुष्य लवकर कमी होते. म्हणलं आम्ही वानर आहोत, आम्ही अन्न खाणारे नाही. मग काय खातोस? आम्ही फळाहारी आहो, फळ खातो. अरे मग रावणाच्या लंकेमध्ये बाजारामध्ये फळं बी आहेत खूप, ते घेऊन खा. नाही माते, लोकांनी हात लावलेले शिवलेले आम्हाला चलत नाहीत, आम्ही सवळ्यात राहणारे माणसं. आता बाजारातले केमिकलमध्ये बुडविलेले असतील, कोण कोण हात लावले की कसं आहे की ते आम्हाला जमत नाही. अरे मग बेटा कसं मग? तर मला आज्ञा दे, हे दिसायलेत ना झाडं फळं. अरे बापरे, ते रावणाचे झाडं आहे, ते जर कळालं तर तुला मारून टाकेल. ते मला सांगू नको, तू जर खाऊ देना गेलीस तर मी भूक लागून मरतो आता. सीता पडली, म्हणले काय करावं, धर्मसंकट सीतेला. ठीक आहे बेटा, एक काम कर, लपून जाय आणि कोण्या झाडाखाली पडलेले फळं खाय, तोडून घेऊ नको. जर तोडलास गेलं कामातून. ठीक आहे म्हणलं, आज्ञा तर झाली. गेला तर पडलेलं फळं नाहीतच तिथं, काय खाऊ. मग काय करायचं, हात लावू नको म्हणली म्हणून शेपटाला सांगायचं. शेपूट काय हात आहे का? ते फळाचं झाड उपडायचं आणि त्या झाडाला असं आपटायचं. मग काय होणार? फळं पडणार, पडलेले फळं खाणार. सगळं वन विध्वंस करून टाकून दिलं. ह्याचं पोट काही भरणा गेलं, याला पोट भरायचं नव्हतं. राक्षसामध्ये एक जोश आणायचा होता. कोणाला मारायचं असलं तर त्याला आधी उकसावं लागते, त्याला आधी उगं जाऊन मारलं तर मजा आहे ना, तिकडून काहीतरी म्हणावं लागते, त्यानं भांडावं लागते. असे झाडं सगळे वाटतोळ करून टाकून दिलं. 14,000 फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक रावणाच्या राज्यामध्ये, त्याच्या बगीच्यामध्ये, त्याच्या वनामध्ये, फॉरेस्टच ना, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक किती होते? 14,000 लोक होते नोकरीला. कसं नोकरी देत असेल, कशी पगार करीत असेल रावण. ते 14,000 चौकीदार शर्यदार जे बी होते ते आले हनुमानजीला धरायला, मारायला. हे माकड आलंय म्हणे, आमच्या राजाचं जंगल विध्वंस करून टाकते. 14,000चं गटोडं बांधलं एका जागी आणि वरी नेला. असं लंकेला समुद्र जवळच आहे, न्यायचं, समुद्रात बुडवायचं, काढायचं, बुडवायचं, काढायचं. जरा ढिलं केलं की बदबद पडायचे. पडलं म्हणलं की मगर यायची, खाऊन घ्यायची, मासोळी यायची, गिळून घ्यायची. 14च्या 14,000 खाऊ घातलं. कोणाला? मगरमच्छी, सगळ्याला खाऊ घातलं. ते मगरमच्छ्यानं आशीर्वाद दिला. लय दिवसाच्या नंतर उपास सुटला म्हणले, आज अक्षय तृतीयेलाच खायला मिळालं पुरणपोळी.
पोळीच्या आधी गोळी जवळ ठेवा. कोणीतरी वाचून करून पळत जाऊन रावणाला सांगितलं की एक वानर आलेला आहे, 14चे 14,000 तुमचे चौकीदार खतम होऊन गेले. फॉरेस्ट डिपार्टमेंट पूर्ण खतम, शून्य. याने काय केलं की फॉरेस्टवाले सोडलं. मग ते कोणते की सैनिक म्हणतात की नाही, आत्ताच्या भाषेत कोणते सैनिक म्हणतात, हे बॉर्डरवर काम करणारे BSF, त्याला बोलून घेतलं. किती? 80,000 लोक बोलून घेतले. कोणासाठी? माकडासाठी. कोणाचं आहे माकड? हे तर कळावं. नुसतं बारीक दिसलं तर काय झालं? नुसतं रोड बघून बारीक बघून फसू नका. हाय कोणाचं ते बघा. कोण? वानर हो. दुसरीकडे जासाल नाही तर. अनेक एक राम वानर, रामदूत वानर 80,000 आले. जवळ जायची हिंमत नाही कोणाची, ताकद नाही कोणाची. विचार केला हनुमानजीने की आता काहीतरी आपण इतर युद्ध केल्याशिवाय, संहार केल्याशिवाय, रणरांगोळ केल्याशिवाय रामाला जाऊन काय सांगू? काहीतरी सांगायचं, काहीतरी करून जावं लागेल ना सांगायला. म्हणून असा मी रिकामी जाणार नाही. हनुमानजी कधीच रिकामी नाही, कधीच आळस नाही हनुमानजीला, कधी झोपले नाहीत. सतत राम कार्य करण्यासाठी सतत तत्पर हनुमानजी त्याचं नाव आहे. कधी झोप नाही, कधी आळस नाही, रिकामी कधीच राहील नाही. आणि असे हनुमानजीने तयारी केली, काहीतरी करून जाण्याची सुरुवात केली. आता काय काय करून जातात आपण पुढच्या रविवारी पाहू. आज अक्षय तृतीयेच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभकामना आहे. मुहूर्त आपल्यासाठी अक्षय आहे, नेहमीच आहे. आपण फक्त साध्य करून घेण्याच्या मार्गावर असावं आणि साध्य करून घ्यावं, एवढीच आपल्या सर्वांना विनंती आहे. आज कोणी आणला असेल डब्बा तर जेवून निघा, नसेल तर आज आणलेच नसतील बहुतेक, कारण आज घरी जाऊन जेवायचं आहे आपल्याला, पूजा वगैरे करायची असेलच है ना. तर जास्त वेळ घेतलं तुमचा आज थोडा, त्याबद्दल क्षमा असावी, नाही का? बरोबरच आहे का? जास्त झाला तुम्ही कधी म्हणतच नाही जास्त झाला. आणि खरंच कुमारी शिवानीनं बी आपल्याला मराठी भाषेमध्ये बोलणं म्हणजे एक बार आपण सर्वांचं तिला अभिनंदन करणं गरजेचंच आहे. ते तेलुगू शिकलेली, आपली मराठी तुटकी तेलुगू भाषा, परंतु मराठीमध्ये बोलले. हिंदीमध्ये तरी सोपं जाते ना विद्यार्थ्यांना, परंतु मराठीत बोलणं फार कठीण आहे. तर त्याबद्दल धन्यवाद. अजून अशा मुलींनी बोलायचं धाडस केलं पाहिजे. कधी कधी महिलांनी बोलायचंच आहे, असं निराश होऊ नका की आमचं बंदच झालं असं काही नाही. आणि गाणे बी प्रत्येकाला वेगवेगळ्या गाणाऱ्याला देत जाऊ आपण, तर असं हे काम करीत जाऊ. सर्वच अधिकारी आहेत नामस्मरण करण्याचे. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आज अक्षय तृतीया आहे आणि संध्याकाळी कोल्हारी गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आहे. अखंड हरिनाम सप्ताहातील आज कीर्तन सेवा बरोबर आहे, कोल्हारीमध्ये आहे. आणि उद्या महाराष्ट्राचा दौरा आहे.
परवाला 21 तारीख मंगळवार, त्या दिवशी आद्य गुरु जगद्गुरू शंकराचार्य यांचं जयंतीचा कार्यक्रम आयोजित आहे. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी त्या कार्यक्रमालाही उपस्थित राहायचं आहे. हिंदू संमेलन या नात्याने तो कार्यक्रम आयोजित आहे. जगद्गुरू शंकराचार्य जयंतीचं निमित्त घेऊन एक हिंदू संमेलन असं त्याचं एक माध्यम आहे. तर आपणाला ज्यांना शक्य होईल त्यांनी त्या कार्यक्रमातही यायचं आहे. सूचना संपली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, गोपाल कृष्ण भगवान, श्री हनुमानजी महाराज, सियावर रामचंद्र भगवान. ओम नमः पार्वती पतये, हर हर महादेव.